हाय गाईज, गुड मॉर्निंग. इच्छाच ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही? हा ब्लॉग मी खूप दिवसाने बनवते. तुम्ही बघत असणार मी कुठल्या तरी नवीन ठिकाणी आहे. मी माझ्या बेस्ट फ्रेंडच्या घरी राहायला आले. आम्ही गावाला आलो आहे. गाव फक्त आणि फक्त 12 तास पण नाही, 5-6 तासासाठी आलो आहे. अरे भाई भूक लाग. अनुष्का इकडे कपडे चेंज करत होती म्हणून मी हाय गायब. अनुष्का अरे मी तुला शूट करणार होते कपडे बदलताना आणि तू गायब. अनुष्का ए संकेत सोनू, पप्पा बोलले उठायला. हा कुंभकर्णचा दुसरा भाऊ आहे. कुठल्या उठत नाही. संगमेश्वरला जायचं, फुलं बिलं आणायचं आहे, भूमिपूजन करायचं आहे. त्याने बिस्किट. अनुष्का इकडं उजेडा ते कट करायला लागला आता मला तेवढा शॉर्ट. अनुष्का चांगलाच नाही दिसत आहे. उजेड तिकट पाहिजे तोंडावर. पण बघा गाईस, कोकणात येऊन एवढं बरं वाटतं ना. एकदम शांत वातावरण, खूप छान. तिकडे पण एक घर आहे, भाऊजींचे चुलत भाऊ राहतात. इकडे एक घर आहे आणि मी नंतर ते भूमिपूजन वगैरे होईल ना ते तुम्हाला दाखवणारच आहे. खूप दिवसांनी मी हा ब्लॉग बनवते आहे कारण मी खूप आजारी होती मध्ये. आजारी असल्यामुळे मला काही ब्लॉग बिग शूट करता आले नाही. पनू आहे ना, कैरीवर दगड मारतोय. बघू पनूचा नेम कसा आहे तो. एक पण नेम लागत नाही. तर बघा तिथं कैऱ्यांचा झोपका आहे. हा बघा, हा तिथं मारायला सांगते. कैरा तर एवढं आणलेच आहे हे लावून. अरे त्या मुंबईच्या कैऱ्या, गावच्या त्या गावच्या. अरे लागतच नाही. एक पण नेम लागत नाही पनूचा. हे बघा फुलांचं झाड. ह्या फुलाला काय बोलतात फ्रेंड्स? मी इथनं कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्त्याचं झाड आहे, मला माहितीच नव्हतं. मी इथनं खूप सारा कढीपत्ता काढला आहे. कैऱ्या सांगते पणाला काढायला, पण काढतच नाही. कुचका पाण्या. ह्याला पण एक पण कैरी नाही. हां फ्रेंड्स, हे अंगण आहे. इथून चालू होतं हॉल. इकडे संकेत झोपलेला आहे. इकडे पनू चहा नाश्ता करतोय. इकडे एक बेडरूम आहे. हा एक बेडरूम आहे. लोकांचं घर पण दाखवायचं. हे माझ्या बेस्ट फ्रेंडचं आहे, लोकांचं नाही आहे. ताई किचनमध्ये पोहे बनवते. पहिली गोष्ट तर आम्ही इकडे कशासाठी आलो ते सांगतो. माझी ताई म्हणजे पणू वगैरे आहेत, हे लोक घर बांधतात आहे. इकडे पण घर आहेत. त्याचं भूमिपूजनसाठी आलो आहे आम्ही गावाला. भूमिपूजन करणार आणि तसेच आम्ही गो टू मुंबई, कोकण. मस्त. अरे आंब्याला काहीच नाही आलंय, तुरं पण नाही. काय ग तायडा? उई उई उई, काय ग? काय वांजोटा आंबा आहे का काय? होय 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 होय. स्टार्टेड. पोहे वाटिंग वाटिंग वाटिंग. झाकण कर. पोहे हा आमचा मास्टर शेफ आहे. मास्टर शेफमध्ये गेला ना फाडून टाकल सगळं. हे इकडे भाऊजी बांधणार आहे. ह्या जागेचं भूमिपूजन आहे. हे त्यांच्या मोठ्या भाऊचं घर बनतंय. बघायला हा हॉल आहे. हा हॉल अरे संगमदासारखंच बांधतात आहे. हे संगमदासारखंच आहे. हा बेडरूम, हा बेडरूम. हे बाबूदा बाबूदा कितीचा राहणार आहे? अरे हो, लय लहान वाटतंय ग. हवा भेटेल तुला. तिथं जर बसलीस ना, बघ ना समोरचा व्ह्यू काय. आता विचार कर, ते हे उघडलंस. अरे वाव. आणि आपल्याला कसं मेन गेटच उघडला डायरेक्ट समोर. अरे लिंबू तोडला नाही आता लिंबू तुला. हे लिंबाचं झाड, हे ताईच्या सासूबाईंचं झाड. त्यांनीच लावलेलं आहे ती लिंब.
मग कच्ची आहेत ग, कच्ची आहे. किती लिंबू आहेत. खूप लिंब आहेत पण काय उपयोग नाही. ही कौलं टाकणार आहे. कोणते ही सगळी हा हे लिंबाची झाडं सगळी. ही आईची होती तुमच्या. इथनं असं यायचं आणि इथं लिंब चढायचं. हा इथं पण हा जागा होता वरती यायचा, इथनं पाणी न्यायचं. हे आता सगळे साफ होणार सगळं आहे बघ. आता मी इथेच करायला पाहिजे, त्याच्यावर बोचा केलेली त्यांनी. शूट करतोय. उलट आहे ना, हे ना हवा आली असती जास्त. बाबा पाइनएप्पल काय? हा दादाची नाही, पप्पाचा. हे अशा हाताजवळ फणस आहेत, हे बघा तुम्ही हाताजवळ. हे तर पायाखाली आहेत. मग सगळं काही असं टहलत आम्ही कधी आमचा टाईम निघून गेला आम्हाला कळलंच नाही. मग डायरेक्ट आम्ही तयार होऊन इथे भूमिपूजनला आलो. सगळेजणं एकदम आलेले होते पाहुणे वगैरे. आम्ही नाश्ता वगैरे केला आणि मग आम्ही इथे भूमिपूजनला आलो. आणि खूप ऊन लागतं आणि इथे ही बेबी ताई आहे, ही मामांची मोठी बहीण. आणि इथे बघा आत्याची पण बडबड चालली आहे थोडी ऊन लागतं आहे. ह्यांचं इथे डिस्कशन असं चाललं आहे की सगळ्यात मोठीवाली बहीण आहे ती येत होती. मग आता दगड थापणी चालू आहे. ते पहिला दगड थापत आहेत ते फटाफट आता करणार. म्हणजे मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे आणि हा व्हिडिओ मी काढला आहे. तर हा व्हिडिओ ऑफकोर्स पनूला नाही आवडणार. तो बोलला असं का व्हिडिओ काढतेस, तरी पण मी काढला आहे म्हणजे चांगला काढला आहे. हा बघा पनू. आणि आत्याला ऊन लागते म्हणून आत्या रुमाल घेऊन मामा आता दीपात्या पूजा करते. आणि तिला सगळेजण एकूण एक जण तिला इन्स्ट्रक्शन देत होतं की असं नाही असं कर, असं नाही असं कर. मग आत्या थोडी कन्फ्यूज झाली, मग तरी पण आत्याने बरोबर केलं. तर सगळे एक एक करून पूजा करतात. खूप मोठा व्हिडिओ आहे. मग ह्याच्यामध्ये मी फक्त दीपात्याची पूजा दाखवणार आहे आणि रूपात्याची, दोन्ही आत्याची फक्त पूजा दाखवणार आहे कारण की ते इम्पॉर्टंट आहेत, बाकी नाही. तर हेच होतं. बघा किती केअरफुली करावं लागतं हे. माझ्याकडून तर हे झालंच नसतं. आणि आत्या हेल्पिंग हँडसारखी इथे आहे. तर हा व्हिडिओ किती चांगला बनवला आहे मी. तरी हा पणू काय म्हणणार की नाही हा व्हिडिओ बघा कसा बनवला अनुष्काने. मी काहीही केलं ना तरी त्याला चुकीचंच वाटतं. एनिवेज आय डोंट केअर. तर दीपाट इतकं चांगलं करते. आता ही रूपात्याची बारी. रूपात्या इतकी फनी वाटत होती ना की बघा ऊन लागतं आहे भाई, 2 मिनटासाठी तरी काढू शकत होतीस ना रुमाल. पण नाही, फंक्शन इज पर्सनल. काय नाही काहीतरी होतं ते पण मी आता विसरले. गाईस बदाम खायची गरज आहे मला. मी बांधीन पटापट घेरा, मग मी ऐकायचं नाही कोणाला. हाय गाइस, घूमने जा रहे हैं नदी पे. हिंदी मनसेला बोलू का? ते बोलो कुणाला पण मी आता फिरायला चालले. बघ काय अरे बोल, असंच काय ठेवायचं. थांब ना. अरे खाज उठले, थांबा ना जरा. मग कॅमेरा चालेल. शूट कर. नाही असू दे, त्याला काय नाही होत. आयला खाजू पण देत नाहीत. सो आता आम्ही चाललोय माझ्या गावातून खाली नदीवरती आणि तिथे जाऊन जरा पायाचे जरा माशांना खायला देणार. ए डॉरेमॉन तुझे कसे देशील पाय? म्हणजे रोज करण्यात होते मी. सो बायजर आमचा लुक कसा वाटतोय? काजल लुक एक नंबर वाटत असेल ना. सो जास्त टाइम नाही, 1 ते 1.5 तास आहे आमच्याकडे. 1 ते 1.5 तासात आम्हाला जे काय एन्जॉय करायचं ते करायचं आहे. नंतर जेवून मुंबई. तो डायरेक्ट मग मी कधी डायरेक्ट 13 मेला गावी येणार. मस्त 10 दिवस राहणार, मज्जा करणार, 1 नंबर. इंस्टाग्राम मचवणार. मग रिटर्न मुंबई. काम पे भाई, काम पे जाएगा.
सो एका जायला बघा कंटाळा आला, हात भरतो रे लगेच असं पकडून. तो आपण स्टँड पण नाही आणला ना. अरे यार तसं चालतं पण एक साईडला जाते का? हां इकडनं बाहेर येऊन चक्कर ए ऐक ना, मंद बघ मंद बघ. सो सगळ्याच नाही दाखवू शकत आम्ही. जरा चालतोय थोडा वेळ. मी जरा करतो शूट, कारण चालतोय. तुम्हाला रस्ता व्ह्यू वगैरे दाखवतो कसा आहे तो. हे बघा 1 2 3 4. इथून जी जमीन दिसते, इथून जे खालपर्यंत जिथं नजर जाईल तिथं आपले रस्ता पण आपला. कोणी पण आली ती पण आपलीच. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपलीच जमीन. विषय का अर्धा डोंगर आपला, अर्धा डोंगर नावावरती. जिथं माझं मन करेल तिथं मी घर बांधेन, पण आता ना बांधतोय आता बस झालं. सही बघा इथं खाली मुंबई गोवा हायवे, गावाला टच लागून हा आमचा रस्ता. हा बघा मस्त व्ह्यू, एक नंबर. सो जरा अजून चांगला व्ह्यू द्यायला. टणान 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 टणान. चला ना पुढे तुम्ही. माझे पप्पा, मम्मी, ताई, अनुष्का. किती भारी आहे ना व्ह्यू, किती भारी. आम्ही आहे ना एक शूट करत होतो एका टायमाला. जरा छोटंसं आमचं मेमरी टाईप शूट होतं. त्यावेळेस आम्ही आहे ना संगमेश्वरचा जो पहिला भोगदा लागतो माझ्या गावाचा, त्या भोगद्याच्या इथं गेलेलो. जरासं शूट करायचं, जास्तीत जास्त 15-20 मिनिटाचं शूट करायचं होतं. त्यानंतर आम्ही तिथून जे घरात आलो ना, दुसऱ्या दिवशी ऐकतो तिथं बिबट्या मेला ट्रेनच्या खाली. आमची एवढी फाटून टाईट ना काय सांगू. पण काय नाही, गाव आहे बाई. किती भारी आहे ना सनसेट वगैरे. हे कधी बनणार काय माहिती, पण असे छोटी छोटी बातें बड़े बड़े शहरों में होती रहती है. शहर है हमें ऐसी छोटी छोटी बातें दिल पे नहीं लगती. चलता है इससे कई ज्यादा हम सहन करते हैं मुंबई में. अरे अरे मोठा ब्रिज आहे गाईच. हा खूप मोठा ब्रिज आहे आणि खूप जुना पण आहे. काय हा ब्रिज जुना नाही पप्पा? हा ब्रिज जुना नाही. असं गावातून घालवलं डायरेक्ट मुंबई गोवा हायवे. चुकून जर पहिला जमीन घेतली असती ना इकडं मस्त ना गव्हर्नमेंटची. हा बघ हा बघ, रस्ता आहे हा सगळं. हा पण पाण्याखाली जातो, हा पण पाण्याखाली जातो. आहे मी चालवत नाही मला. मी पण गेलो इकडे आता हायवेला आलेलो आहे आमच्या. हायवेला. ए ताई आरामात आतमध्ये. हे चिंचेचं झाड लय डेंजर आहे, रात्रीचं इथं यायचं नाही या झाडाच्या खाली. आता असं सांगतो. मुंबई गोवा हायवे वरती आलोय. असं वाटतं मुंबईला आता कधी चाललोय. लिटरली आता कंटाळा आला मला. ताई कधी जातं असं वाटतं आता. वरती छत पण त्याला तरी पण आहे ना 10-12 लाख पाहिजेत हातात. करेक्ट 10-12 लाख. चुकून जर असं आहे ना या साईडला अशी घरं घेतली असती ना जमीन वगैरे, भाई मस्त कमवलं असतं माहिती आहे का. असं हॉटेल बिटेल टाकून. हे संगमेश्वरचं फेमस हॉटेल श्रद्धा हॉटेल आणि संगमेश्वरची फेमस माणसं पवारवाडी दामणी. खूप नाव गाजतं आमच्या वाडीचं संगमेश्वरात. तर थोडंच पुढे गेल्यावरती इथे श्रद्धा हॉटेल आहे आणि श्रद्धा हॉटेलच्या बाजूला कोकण मेवा असं एक दुकान होतं. मग तिथून आत्याने कोकम घेतलं. किती 180चं होतं, म्हणजे खूप महाग होत्या सगळ्या गोष्टी. मग असं आम्ही असं म्हणजे बघायला गेलो काय भेटेल, मग तिथून थोडं कोकम घेतलं.
मग आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो. मग आम्ही एकाने कॉफी एकाने चाय आणि मी लस्सी प्यालो. आम्ही हे सगळं आमचं झालं आणि आम्हाला ना टाईमचं म्हणजे कळलंच नाही वेळ कसा गेला. 7:30-8 वाजले. काळोख झाला आणि काळोखातून वर जाणं म्हणजे रिस्की होतं. मग रिक्षा पण आम्हाला रात्रीची भेटली नाही. मग शेवटी आम्ही रिक्षाची वाट बघत बघत अजून आमचा टाईम वेस्ट झाला. मग शेवटी भेटलीच नाही रिक्षा. मग आम्ही चालत गेलो. मग किती 8:30-8:15 8:30ला आम्ही घरी पोचलो. मग घरी पोचल्यानंतर आम्हाला सगळ्यांना निघायचं होतं. मग आम्ही निघण्यामध्ये दंग झालो. ब्लॉग करायला भेटलाच नाही. सर्व नाही निघणार होतो, फक्त मी, पनू आणि आत्या. मग आमची बस होती 10:30ची. फ्रेंड्स, आम्ही आता बसलेलो आहे काय घ्यायला बोलतात लक्झरी बसमध्ये AC वाल्या. पनू मागे झोपला. पनूला दाखवूया झूम कर. बघा पनू बघा कसा झोपलाय तोंड खोलून. सगळे जेवायसाठी बाहेर गेलेत आणि आत्या बघा. आता मी पण झोपणार. डायरेक्ट सकाळी भेटू. मग आई सकाळी भेटू. आता झोपते. सकाळी उठून आम्हाला सुचलंच नाही व्लॉग करायचं, कारण की म्हणजे उतरलो. मग रिक्षा वगैरे आम्ही मैत्री पार्कला उतरलो. मग रिक्षा वगैरे करण्यासाठी आम्हाला म्हणजे सगळी गडबड चालू होती. आम्हाला व्लॉगिंग करायचं लक्षातच नाही राहिलं. मग नंतर इथेच आम्ही म्हणजे आमचा व्लॉग एंड करतो. कसा वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग? नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.